नमस्कार. आज मी अंबाजोगाई येथील प्राध्यापिका ममता राठी यांच्या जडित प्रकरणावर बोलणार आहे. 4 जानेवारी 2026 साधारणतः दुपारी 2:30 वाजण्याची वेळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील अत्यंत कर्तव्यदक्ष प्राध्यापिका ममता श्यामसुंदर जखोटिया उर्फ राठी या 70 ते 80% भाजल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव ते बर्दापूर या रोडवरून समोर आली असून या घटनेनं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ममता राठी या एक कॉमर्स व मॅनेजमेंट विषयाच्या अत्यंत कर्तव्यदक्ष अशा प्राध्यापिका. त्यांनी या विषयात अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांना अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. त्यांचं स्वतःच ममताज एज्युकेशन फ्लेक्स हे यूट्यूब चॅनल पर प्रसिद्ध आहे. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात कॉमर्स विषयाच्या विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. या दुर्घटनेमध्ये ममता राठी या भाजल्यानंतर त्यांना लातूर येथील स्वामी विवेकानंद रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी स्वतः पेटवून घेतलं की त्यांना अन्य कोणी पेटवलं याविषयी अनेक तर्क वितर्क करण्यात येऊ लागले होते. ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही दुर्घटना घडली त्या बर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांनी लातूर येथील रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांचा मानलेला भाऊ धनाजी आर्य जो की स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात कार्यरत आहे, तो मानसिक तणावामध्ये असल्यानं त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेले आणि धनाजी आर्य यांच्या हातातील डिझेलची बाटली हिसकावून घेत असतानाच डिझेल माझ्या अंगावर पडलं आणि अचानकच आग कशी लागली हे मलाही कळालं नाही. त्यात मी भाजले. माझा कोणीही विरोधक नाही, त्याच्यामुळे माझी कोणाच्या विरोधात तक्रारही नाही. अशा प्रकारचा जबाब ममता राठी यांनी स्वतः पोलिसांना दिलेला आहे. या प्रकरणात धनाजी आर्य या पात्राची एंट्री झाल्यानं पोलिसांनी धनाजी आर्य कोण आणि तो कुठे आहे याचा शोध सुरू केला. त्यानंतर समजलं की धनाजी आर्य हाही एक कर्तव्यदक्ष प्राध्यापक असून इंग्लिश विषयात MA PhD आहे. धनाजी आर्य इंग्लिश डायस नावानं त्यांचंही एक यूट्यूब चॅनल आहे. घटनेनंतर प्रारंभी धनाजी आर्य यांचाही मोबाईल स्विच ऑफ येऊ लागल्यानं पोलिसांचा संशय जरा वेगळ्या अँगलनं आणखी बळावू लागला होता. मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर धनाजी आर्य हेही लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे आणि त्यांचं पथक त्या रुग्णालयापर्यंत पोहोचलं.
यावेळी त्या पथकालाही लक्षात आलं की धनाजी आर्य यांच्या हाताला 4-5% साधारणपणे ही पोळल्याची झळ बसलेली आहे. यावेळी धनाजी आर्य यांचाही जबाब घेण्यात आला. ममता राठे आणि धनाजी आर्य या दोघांच्याही जबाबामध्ये साम्य आढळून आल्यानं या प्रकरणावर पडदा पडलाय असं वाटत होतं. मात्र या प्रकरणाला आता एक नवीनच वळण मिळालेलं दिसतंय. ही घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय ममता राठे यांचे सासरे दिलीप बन्सीलालजी जखोटिया यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणी बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये सखोल चौकशीची मागणी केली आहे. तशा प्रकारचा अर्ज त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. ममता राठे यांनी नोंदवलेला जबाब आणि त्यात दिलेली सर्व माहिती ही बनावट असून हा प्रकार संशयास्पद असल्याचा दावा त्यांच्या सासऱ्यांनी या अर्जामध्ये केलेला आहे. ममता यांना कोणी धमकावलंय का किंवा यामागं काही घातपात आहे का याची चौकशी होणं गरजेचं आहे. यासाठी त्यांच्या सासरेबुवांनी पुरावा म्हणून धनराज आर्य आणि ममता राठे यांच्यातील व्हॉट्सअप कॉल्स, काही स्क्रीनशॉट, काही चॅटिंगचे शॉट्स हे पोलिसाकडे सादर केलेले आहेत. मोबाईलचे कॉल डिटेल्स, त्याचं रेकॉर्ड, त्याचे CDR तपासून या प्रकरणाचा छडा लावावा आणि आमच्या राठे कुटुंबियाला न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची विनंती या अर्जामध्ये त्यांच्या सासऱ्यांनी केलेली आहे. पाहूया यापुढं या प्रकरणामध्ये पोलीस कशा पद्धतीने तपास करतात आणि याचा शेवट काय होतो याची उत्सुकता निश्चितच तुम्हा सर्वांना आहे. धन्यवाद.